एक सूचना अशी आहे, पुढच्या रविवारी इथे ब्रह्मानंद महाराज म्हणून जे महाराजांचे कल्याण शिष्य होते त्यांची पुण्यतिथी आहे. तेव्हा ती आरती 10 वाजता होते. तर भजन बिजन असतं आधी. तर आपण 8 ते 9 सकाळी बसू, बरं का? 8 ते 9 म्हणजे 9 ते 10 आयच्या ऐवजी 8 ते 9 आपण बसू. आपण विसरू नका एवढं सांगायचं. मी विसरून चालणारच नाही. आपण विसरू नका. नाही, थोडी गैरसोय ही गोष्ट खरी आहे, परंतु बरं का? बर, मागच्या रविवारी आपला कर्माचा विषय झाला, आपल्या लक्षात आहे ना? मी नुसती त्याची प्रस्तावना केली, ती पुन्हा सांगतो आपल्याला. कर्म म्हटलं म्हणजे 5 गोष्टी आल्या, होय का? त्या सांगायच्या आधी थोडीशी त्याची तात्विक पार्श्वभूमी सांगतो. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे ही अगदी सगळ्या माणसाने लक्षात ठेवण्यासारखं. आपण जे जे कर्म करू ते या विश्वाच्या इतिहासामध्ये रेकॉर्ड केले जातात. बरं, विश्वाचा इतिहास म्हणजे काय हो? तर आपलं मन जसं आहे देहाला व्यापून, तसं या विश्वाला जे मन व्यापून आहे त्याला कॉस्मिक माइंड असं म्हणतात, विश्वमन. त्या विश्वमनामध्ये बरोबर त्याची नोंद होते. आपल्याला कल्पना येत नाही, कारण आपण त्या मार्गात जात नाही. हे जे खून बिन होतात ना, आपल्याला असं वाटतं काय त्यात आहे, कल्पना नाही. तो ज्याला मारलेला असतो तो जीव त्याची वाट पाहत असतो, आणि हा गेल्यानंतर तो बरोबर त्या जगात त्याचं उपटं काढतो. जर ते नसेल, शक्य नसेल, तर ते पुन्हा जन्माला आल्यानंतर हा तिथे जन्माला येतो आणि उपटं काढतो. याची एक आपल्याला मुद्दाम गोष्ट सांगतो. असं आहे, साईबाबांचे एक अतिशय निकट शिष्य होते. त्यांच्या मुलांनीही मला सांगितलेली गोष्ट आहे, कारण ते वडील घरात सांगत, एकदा साईबाबा असे बसले असताना त्या काय ते माई म्हणून मशीद असे त्यात बसलेले होते. गोष्टी चालल्या होत्या, एकदम उठले आणि चालायला लागले. ते गावाच्या बाहेर ओढ्यापाशी गेले. तिथे एक साप एका बेडकाला गिळत होता. आपण ऐकली असेल ही गोष्ट कदाचित. आणि तो गेला आणि त्याने तो बेडूक हळूहळू त्याच्या तोंडातून बाहेर काढला. असं असतं, सापाचं तोंड काही एवढं मोठं नसतं, तो हळूहळू त्याला गिळतो आणि गिळल्यानंतर 2-4 तास स्वस्थ पडून असतो, नाग असतो. तेव्हा तो गिळत होता, ते काढला त्याला बाहेर त्याला पाण्यामध्ये धुतला आणि त्याला सोडून दिला. आले परत, हे काय आहे? तर त्यांनी काय सांगितलं, मागच्या जन्मी म्हणाले हा जो बेडूक होता, हा साप होता, हा एका देवाचा पुजारी होता आणि त्याचं एका मुलीवरती प्रेम होतं. तर हा जो बेडूक झालेला होता याचंही त्या मुलीवरती प्रेम होतं, त्यांनी याचा खून केलेला होता. तेव्हा म्हणाले मरताना माझं त्याचा संबंध होता म्हणाले. तर त्यांनी मरताना माझं नाव घेतलं, सांगितलं याचं उठं काढलं पाहिजे. तेव्हा म्हणाले ते हे असे होऊन जन्माला आले, मी त्याला वचन दिलं होतं म्हणून म्हणले मी गेलो होते. बरं, सांगण्याचा हेतू काय आपल्याला, हे की नाही तुम्ही नुसतं ऐकून सोडू नका हो, व्यवहारात येऊ दे. मी की नाही जरा वेड्यासारखं बोलतोय, माझा अधिकार नाही तुम्हाला सांगायचा, पण प्रपंचामध्ये आपल्या पोटी कोण पोरं पोरी यायची. पोटा असला त्याचं नशीब काय, पोटी असली त्याचं नशीब, मुलगा असला त्याचं नशीब काय, मुलगी असली त्याचं नशीब काय, बरं का? अहो, इथे जसं गुजराती घराच्या बाहेर पडल्यावर तिथे उर्दू आमच्या बाजूला लडका लडकी पोटा आहे असं म्हणून. तेव्हा त्यांचं देणं घेणं असतं, लक्षात ठेवा. महाराज असे म्हणायचे मुलीचं लग्न होत नाहीये, तिचं अन्नोदक तुमच्या घरचं संपल्याशिवाय ती जाणार कशी म्हणाली, ती वसूल करूनच जाईल. असं आपल्याला वाटतं विनोदानं बोलतात, तसं नाहीये ते. बरं, याचा अर्थ असा की त्या कर्माची गुंतागुंत फार असते. समर्थांनी एक ओवी घातलेली आहे, त्याची पार्श्वभूमी कशी आहे बघा.
कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाई जन्मासी आली, ती त्वा आपुली मानिली कैसी रे पडद मूर्खा. अरे तुझे नाही ते, तुझं देणं घेणं आहे म्हणून आले आहेत ते. बर तेवढं घेतलं की चालला तो. मी सांगितलं ना, देश सोडून जाईल काय होईल, मरेल काय होईल, पण ते वसूल करायला आलेला आहे तो. तेव्हा कर्माचा मुख्य सिद्धांत असा आहे, कर्म घडलं की ते रजिस्टर झालंच, आणि ते रजिस्टर जोपर्यंत होतंय तोपर्यंत कर्माचं बंधन आहे, आणि त्यातून मुक्त होणं म्हणजे मोक्ष. मोक्ष मोक्ष जो म्हणतात तो हा आहे. कर्म घडतंय त्याला त्याचा संबंध नाही. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराजांची जी ओवी आहे ना, काय सांगू आपल्याला, आपलं गमतीनं म्हणायचं आहे, अगदी विनोदानं ज्ञानेश्वर महाराज क्षमा करतील, जर त्यांना साहित्य सम्राट पदवी द्यायची असती ती एका ओळीवर द्यावी. अलीकडे बक्षीस फार वाटतात ना, पेपरमध्ये बघा, आमचा पुरस्कार तमका पुरस्कार, तर यांना जर पुरस्कार द्यायचा झाला तर या ओळीबद्दल द्यावा. कर्म सत्पुरुष कसा करतो, त्यांनी भक्त म्हणलंय 12व्या अध्यायामध्ये. भक्त कसं कर्म करतो, वन्हीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरवणे तैशी शून्य माझी. काय आहे, काय बघा, ज्वाळा म्हणजे जाळलं ना काहीतरी, तर ज्वाळा नाही तर अग्नीचं काय महत्व आहे. ते म्हणले आकाशात गेली कशाला जाळते, जाळण्याचा धर्म असून जाळणं नाही, तसं कर्माचा धर्म बंधन करणं असून कर्माचं बंधन नाही. काय माणूस असेल बघा. मग अरे तुम्ही आम्ही लहानपणी केव्हा तरी एखाद्याला एक पैसा दिला, त्याला दिलाय म्हणलं मी पैसे, जन्मभर साला लक्षात ठेवतो. आणि हे बघा, कर्माच्या राशी घडून सुद्धा पुन्हा जाणीव नाही कर्म केल्याची. काय असेल, याला एकच दृष्टांत महाराज द्यायचे. थोडीशी म्हणाले, आईमध्ये हे असत. लहान मुल आजारी आहे, कष्ट करते, सोसते, त्याचं करीत असताना कधीतरी चुकून मनात येतं का, हा मोठं होईल मग मला मदत करील, मला सांभाळेल. नाही नाही नाही. ते वात्सल्य जे आहे, ते वात्सल्य जगाबद्दल ज्याच्या मनात असतं तो सत्पुरुष. त्याला दया असते ना, त्याला सहन होत नाही त्या प्रापंचिकाचं दुःख पाहून. म्हणून अमूर्ताची परिमूर्ती कारुण्याचा, त्याला काय करुणा असते, त्याला पाहत नाही ते. बरं, म्हणून कर्माचा पहिला नियम असेल तर तुम्ही वाटेल ते करा, चोरून करा, कसंही करा, तिथे रजिस्टर होतं बरोबर. आणि सत्पुरुषाला हे दिसतं. ही गंमत आहे. तुम्ही किती चांगले म्हणा त्याला, त्याला पाहिल्यावर त्याचं अंतरंग बरोबर कळतं, त्याला काय आहे ते, त्याचं काय आहे ते. बरं का. म्हणून पहिली गोष्ट अशी, परमार्थामध्ये स्वच्छ कर्म पाहिजे. कर्म करायचं म्हणजे कसं पाहिजे की व्यवहारदृष्ट्या बोलायचं, म्हणजे कोणी केव्हाही पाहिलं तरी संकोच असता कामाचा नाही. महाराजांना एकदा असा प्रश्न विचारला की महाराज, असं जर आहे तर आम्ही विषय भोगतो, तो सद्गुरु समोर कसा भोगायचा. तेव्हा महाराज म्हणाले, काय उत्तर आहे हो, याला रतिक क्रीडा असं म्हणतात, हा खेळ आहे म्हणाले. तेव्हा लहान मुलं जशी खेळ खेळतात तसे विषयी लोक खेळ खेळतायत अशी त्याची दृष्टी असते, म्हणून बघायला हरकत. काय असतं बघा, नाही का, आईसारखं नाही का, एखाद्या मुलाला जो मूल होत नसेल तर मग तो विषय भोगताना आईला कौतुकच वाटते की होऊ दे, मूल होऊ दे, त्यात गैर आहे असं काही वाटतच नाही त्याला. म्हणून पहिली गोष्ट आहे, मी जे कर्म करीन ते बरोबर कुठेतरी नोंदलं गेलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची, कर्म म्हटलं की समकालीन माणसांचे संबंध आला, कॉन्टेम्पररी. बरं, संबंध आलाच त्यांच्याशी. त्या संबंधामध्ये जर मी त्याचं नुकसान करण्याकरता केलं, त्रास देण्याकरता केलं, किंवा हित करण्याकरता केलं, उपकाराकरता केलं, तर त्याचा परिणाम बरोबर तिथे निर्दिष्ट. तुम्हाला ऑफिसमध्ये असा अनुभव येत असेल, एखाद्या वेळेला एखादा साहेब येतो, का तुमच्या तिचं लोक जळतो सांगता येत नाही, बरं का तुमचं चांगलं करतो. एखादा असा येतो की तुमची बदली करा, आमचं करा, त्रासच देतो लेखाचा. याचं कारण काय, की याचं कारण पूर्वी केव्हा तरी भेटलेलं असणार, त्याचं कारण ते आहे. बरं, त्याचं तो उट्ट काढतो. हो, अहो काय सांगू तुम्हाला, तुम्हाला एखादा मनुष्य भेटला आणि पूर्वीचा काहीतरी वैर संबंध आहे,
काही कारण नसतं तुम्हाला त्याचं नुकसान करावं असं मनात येतं. सामान्य माणसाचं सांगतो मी, का बाबा असं? अरे नाही, ते तिथून आहे माझं संबंध, बरं का. म्हणून नाथांनी सुद्धा मोठं सुरेख सांगितलंय, ऐसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. पूर्वकर्माचा जो संबंध आहे तो संबंध जोपर्यंत आहे पुष्कळ असं होतं बघा. खरं पुष्कळ म्हणजे आता इतकी उदाहरणं नाहीत. एखादी मुलगी तुम्ही नापसंत केली आहे, बरं का, वर्ष 6 महिने गेले, यांनी पोरी पाहिल्यात, त्यांनी पोरं पाहिले, कोणाची जुळत नाही, शेवटी त्याच मुलीशी लग्न होते. अग्रे धावती पूर्व दत्तेशु या भार्या अग्रे धावती. जाती कुठे आहे, पुढे पुढे येते नाही म्हणतो कसा लेखाचा हा. म्हणजे सांगण्याचा हेतू काय की समकालीन जे लोक आहेत त्यांच्याशी कर्माचा चांगला वाईट संबंध येणारच आणि त्याचे परिणाम भोगावे लागणार. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण किती माणसं आहोत समकालीन. आपण आपल्या बरोबरीची पाहतो, आपल्या देशातली पाहतो फार तर. अरे जगामध्ये किती किती माणसं आज हयात आहेत आणि प्रत्येक जण कर्म करतोय. हे किती ठिकाणी ते घोटाळ सगळं एकत्र येत असेल नाही का. तेव्हा या सगळ्यांचं जे सामुदायिक कर्म आहे, हे जे कर्म आहे त्या कर्मालाच ही कर्मभूमी आहे असं म्हणतात. त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. साधी गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काश्मीरचं कधी घोटाळा चाललाय ना, त्याला कारण पंडित नेहरू आहे असं इतिहास सांगतो. माझं मत नाही ना, पण इतिहास का, कारण निश्चय नाही ना, अमुक हे करायचं बा, करून टाका, नाही हे करू का नको, करू का नको, करू का नको, चाललंय. बघा त्याचं काय झालंय त्यात. म्हणजे आज 50 वर्ष झाली प्रकरण किती चिघळलंय. तेव्हा आम्ही सगळे माणसं, एक जिओग्राफिकल मॅगझिन म्हणून एक आहे बरं का, त्याच्यामध्ये फोटो पुष्कळ असतात. दर महिन्याला ते निघतं, महिन्यालाच निघतं, दर महिन्याला निघतं ते. त्याच्यामध्ये दर महिन्यामध्ये या जगातल्या अज्ञात ठिकाणी जे समाज राहतात त्यांचं चित्र असतं बघा, त्यांचं वर्णन असतं. अरे इतके जगामध्ये कर्म करणारे लोक आहेत, त्या सामुदायिक कर्माचा साठा केवढा असेल, त्याचा परिणाम आपल्यावरती होतो, आपण जगतो तसे. बघा तुम्ही कसं आहे. अरविंदांचं तर म्हणणं असं आहे की जेव्हा समाजामध्ये अनेक लोक इतके दुःखी होतात की आता नाही हा सहन होत नाही, त्यावेळेला त्या इच्छेला मूर्त रूप येऊन शिवाजी सारखा माणूस निर्माण होतो. अवताराचं हेच आहे म्हणणं. मला कालच एकाने विचारलं, अजून कृष्णाला यायची वेळ झाली नाही का. बरं का त्यांनी विचारलं प्रश्न. आणि डॉक्टर आहे म्हणजे हुशार, डॉक्टर हुशारच असतात, पण त्यातल्या बरं का. तर मी काय म्हटलं, तुमचं खाणंपिणं व्यवस्थित चाललंय ना, बायको बरोबर होती हो म्हणलं, सगळं व्यवस्थित आहे, तोपर्यंत तो कशाला येतोय म्हणलं नाही का. तो म्हणाल की जाऊ दे किशींचं काय, हा व्यवस्थित राहतोय नाही. म्हणून आपल्याकडे कल्पना फार छान आहे बघा. तुम्हाला मी सांगितलं नाही का, हे सगळं सांकेतिक असतं. हे अतिंद्रिय विषय सांगताना ते काहीतरी प्रतिमा घेतात. आपल्याकडे अशी कल्पना आहे की पृथ्वी ही गाय आहे आणि अतिशय तापली लोकांना, म्हणजे दुष्ट माणसांनी ते त्रास दिला म्हणजे ती गाय होते आणि ती मग भगवंताकडे जाते. ते शेषशाही भगवान त्याच्यावरती ते निद्रित असतात, योग निद्रा म्हणतात त्याला. समाधी अवस्थेमध्ये तिथे जाऊन मग तक्रार करायची की बघा आता असं असं आहे. मग ते सांगतात मी अमक्या ठिकाणी अवतार घेणार आहे, अमक्या ठिकाणी. अशी आपली कथा आहे. याचा अर्थ हाच आहे की ते विश्वमन जे असतं त्या विश्वमनाला हलवण्याचं सामर्थ्य सत्पुरुषाच्या अंगी असतं. म्हणून कर्माचा हा जो साठा आहे हा आपल्यावर परिणाम केल्याशिवाय राहणारच नाही. अहो साधी गोष्ट बघा, कशाला एवढं लांब तुम्ही जाताय. सध्याची महागाईचं कारण कोण आहे न सांगलं बरं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमच्यात सत्ता आहे ना, मग तुम्ही सत्ता असत रुपयाची किंमत कमी करा किंवा जास्त करा, भाव आहे कमी करा जास्त करा, पण नाही, कर्माचा जोर एवढा आहे, सगळ्या जागतिक परिस्थितीचा तुम्हाला तोंड द्यावं लागतं, तुम्हाला ते करून चालत नाही. हाच कर्माचा परिणाम. कर्म म्हणजे आणखी काय. दुसरं एक तुम्हाला गंमत सांगतो, ऐकण्यासारखं आहे बघा. एका बाईला मूल होत नव्हतं. ते काय एका डॉक्टरकडे गेली,
वैद्यराजाकडे त्यांचे औषध पाणी केलं, गर्भ राहिला. 9 महिने गेले, सगळं बरोबर झालं आणि पोर झालं ते मेलेलं निघालं. बरं, इतकं सगळं मग पुन्हा अर्धवट झालं, आमचं झालं, तमकं झालं. मी म्हणजे बाई याचा अर्थ असा की त्या कर्माचा परिणाम असा आहे की तुमच्या प्रारब्धात नाही. बरं, तुम्ही काय सोडत नाही? तेव्हा हे जे संबंध सामुदायिक कर्म आहे, बरं का, त्याचा परिणाम माणसावरती होतो. तिसरा मार्ग. चौथा एक प्रश्न असा आहे, मी जे सुख दुःख भोगतो हे कोणत्या कर्माचा परिणाम आहे सांगता येत नाही. नेहमी बायका पुरुष असे प्रश्न विचारतात, अहो हे दुःख माझ्या वाटेला का, आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही, आमचं केलं नाही. अरे पूर्वी काय केलंय त्याचं काय आहे, ते कुठे गेलंय, नाही का? आज तुम्ही पाहता कोणाचं वाईट केले ना, आमकं केलं नाही, त्याचं उत्तर देता येत नाही. आमकं का, आमक्याला आमकं का मिळालं, तमक्याला तमकं का मिळालं, उत्तर देता येत नाही. कारण याचं असं आहे, ते विश्व मन इतकं मोठं आहे, अनंत आहे की ते काय, त्याचा परिणाम कशाचा आहे सांगता येत नाही. हे सांगणारा सत्पुरुष लागतो का, त्याला दिव्य दृष्टी असते. एक डॉक्टर होते, त्यांना मुलगा, त्याचं लग्न व्हायचं. ते अलीकडे काय आहे बघा, विद्या विद्या, MD झाला, मग आणखी हे झाला, तमकं झाला, तमकं झाला, चाललंय. अमेरिकेला गेला, MS झाला, इकडे गेला. अरे पुढे काय? माझं तर मत असं आहे, सध्या ज्याला GP म्हणतात, म्हणजे जनरल प्रॅक्टिस, बाटल्या भरणं, हेच लोक सुखी आहेत, डॉक्टर लोक, बरं का. तो बांधलं नाही हो, तो कन्सल्टंट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही त्याच्या गेला खोलीमध्ये की बाहेर धड याल का नाही याची पंचायत आहे, अशी स्थिती आहे. नाही का? हा, नाही, सांगण्यात येतं तुम्हाला काय असं आहे की हे जे लोक एवढे शिकतात, बरं का, अरे शिकून पुढे काय, नाही का? का प्रश्न असा आला, म्हणजे तुमची जी विद्या आहे त्या विद्येचं जे फळ आहे ते फळ तुमच्यावर अवलंबून नाहीच. ते कसं मागच्या विचारावरती अवलंबून आहे, पूर्वजन्माचं म्हणा, काही म्हणा, तुमच्या आजच्या खटपटीवर अवलंबून नाहीच आहे ते. हा, अशी स्थिती आहे. मला एकाने परवा एक आमच्या डॉक्टरनेच उदाहरण सांगितलं. एक मनुष्य म्हणाले, त्याचं नाव असेल तर घ्या, तो हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तो फुटाणे विकित असेल, फुटाणे विकित असेल. आता फुटाणे विकणारा, कल्पना करा, आणि त्याला हे रोज काहीतरी 2 रुपये काहीतरी द्यायची. बरं, पुढे योग असा आला की तो लगेच स्वयंपाक शिकला, त्याला चेफ म्हणतात ना, आणि आज त्याला किती 40,000 रुपये, 30,000 रुपये पगार आहे. ओबेरॉय मध्ये आहे, ओबेरॉय मध्ये 30,000 रुपये पगार आहे. ती उंच टोपी बिपी घालून आनंदात. काय मला सांगा, याला तुम्ही काय उत्तर देणार? तुम्ही शिका बरोबर स्वयंपाक, बघा काय होतंय ते. बायको रोज घरी करायला लागले, त्यामुळे काय होणार नाही. नाही का? मी काय बोलताय काय बघा, नाही का? मला म्हणायचं काय तुम्हाला, कोणत्या कर्माचा काय परिणाम होईल, नाही चांगला ना वाईट दोन्ही, बरं का, काही सांगता येत नाही. मला नेहमी एक फार चमत्कार वाटतो, ज्या शिवाजी राजांनी एवढं राज्य स्थापन केलं. अहो तो महर्षी, असं काय राजर्षी, महर्षी नव्हे, जनकासारखा मनुष्य, त्याच्या पोटी तो संभाजी आला. बरं येऊ दे बा राज्यावर. तो कलुषा जो भेटला त्याला, भैया उत्तर हिंदुस्थानातला, काय याला उत्तर आहे? त्याने नासाडी केली सगळी, त्याला व्यसन लावलं त्याने. हा, काय याला उत्तर आहे मला सांगा? याला काय उत्तर आहे? अरे हे सगळं पूर्वजन्मेचं. म्हणून म्हणले, जोरी प्राचीनाची दोरी, ऐसे असावे संसारी. कोण आलाय काय आहे इतकंच नव्हे, ते भटजी वापस म्हणायचे हैदराबादचे साधू, तुमच्याकडे कुत्रा असला तर त्याचं सुद्धा प्रारब्ध तुमच्या ह्याच्यामध्ये आहे. हा, कुत्रे मांजरे आपण म्हणतो, पण ते गायी म्हणा, ह्या म्हणा, आता ते गायी इथं मुंबईत शक्य नाही, परंतु ही आपण ठेवतो ना, त्यांचं प्रारब्ध असतं ते सुख भोगायचं किंवा दुःख भोगायचं, काय असेल ते. बरं, कर्माचं साधं समजू नका आपण. म्हणजे मग आपल्या देहाची जी गती आहे ती सगळी कर्मावर अवलंबून आहे.
तुम्हाला ब्लॉक मिळायचा का नाही, केव्हा मिळायचा, कसा मिळायचा, पैसे किती मिळायचे, काय मिळायचे, सुख दुःख काय व्हायचं, स्तुती निंदा काय व्हायची, सगळे ठरलेलं. पण एक अप्रतिम उदाहरण सांगतो मी, विषय पुढे जातो. 1907 साली बरं का, पूर्वार्धामध्ये 6 साली असेल, लोकमान्य कलकत्त्याला गेले होते. तिथे महाराष्ट्र समाजामध्ये त्यांचा सत्कार झाला. तेव्हा मंडळी बसली होती, गप्पा मारित होती. इतक्यात एक बंगाली मनुष्य आला. मी आपल्याला मागे सांगितली एक गोष्ट. अगदी लुंगी नेसलेला, दाढी वाढलेली असा आला आणि मला म्हणला त्यांना भेटायचं आहे. आणलं त्याला. काय रे वा म्हणले. तर म्हणले वा, मला ज्योतिष उत्तम समजतं, तेव्हा तुम्हाला 6 वर्ष बंधन योग आहे. 1907 साली त्यांना शिक्षा झाली. 6 वर्ष बंधन योग आहे. माझा मुलगा अत्यवस्थ आहे, मला थांबता येत नाही, मी निघून जातो म्हणाले. याचा अर्थ काय की एवढा थोर पुरुष करा, पण प्रारब्ध हे असं. आता कोणत्या कर्माचं फळ काय आहे कोणाला सांगता येईल नाही का. त्या ग्रहामुळे होतं असं नाही. ग्रह हे चिन्ह आहे, ते असं झालं की असं व्हायचं. त्या ग्रहामुळे होतं असं नाही बरं का. पण एक स्टॅटिस्टिकल असं दाखवता येतं, बा आमका असं की असं होतं. मग मला सांग काय आहे. दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. हा निजाम होता ना, कर्म. आता असं आहे, मोठ्यांच्याच गोष्टी सांगायच्या, तुमच्या आमच्या गोष्टी आहे सांगून त्याच्यात रसही वाटणार नाही काही नाही का, पण ऐकण्यासारखं आहे. तेव्हा हा निजाम जो होता, उस्मान अली म्हणून शेवटचा निजाम, याचा एक गुण होता, याने अतिशय मोठी बिल्डिंग बांधली आणि मोठे तलाव बांधले बरं का. हा नागार्जुन साहेब त्यानेच हा केलेला आहे मोठा बरं का. फार त्याला हौस याची. तेव्हा तुंगभद्रा प्रोजेक्ट म्हणून जो प्रसिद्ध होता तो त्याने रचला. 98 कोटी रुपयाचा त्या काळामध्ये. आणि आम्ही लहान होतो तेव्हा, लहान म्हणजे काय 10-15 वर्षाचे, सर विश्वेश्वरय्या आला होता जागा दाखवायला. रोज 1000 रुपये घेत होता तेव्हा सर. हो विश्वेश्वरय्या. तेव्हा त्याने ती जागा दाखवली आणि ते सगळं झालं. बरं, मला सांगायची गंमत अशी आहे, तर त्याला एका फकीराने सांगितलं होतं की तू हे तुंगभद्रेला अडवू नकोस. एका फकीराने, मुसलमान फकीराने, तो मशिदीत जायचा रोज बरं का, तिथल्या जुम्मा मशीदमध्ये. तेव्हा ते फकीर लोक असायचे, त्यातले काही चांगले असेलच. त्याने एकाने सांगितलं की राजा तुझ्या भानगडीत पडू नकोस, तुझं राज्य जाईल म्हणाले. ते झालं आणि तसंच झालं. तो प्रोजेक्ट झालाच नाही आणि हा राज्य गमावून बसला. बघा काय. म्हणजे जे पूर्वकर्म आहे विश्वाचं आणि माझं त्यातलं, हे मिळून जे घडतं त्याला नियती असं म्हणतात. नियती, नशीब नव्हे, डेस्टिनी इंग्लिश मध्ये ज्याला म्हणतात. ते तसंच व्हायचं, ते घडल्याशिवाय राहायचंच नाही. म्हणून ते जे तुम्हाला मी एकदा सांगितलं ना, एका डॉक्टरची बहीण आली, तिचं नवरा एअरफोर्स वगैरे म्हणते, इंग्लिश मध्ये जवळ होती आमच्याशी बरं का. म्हणलं बा हुशार वाटली. आता म्हणले मी गीतेचा अभ्यास करणार आहे बरं का. मला म्हणलं कृष्णावर कृपाच झाली पाहिजे नाही का. म्हणजे त्या आविर्भावानं जी बोलली ना ती, त्याला जन्मभर अभ्यास करून कळत नाही काय आहे ते बरं का. तर म्हणले ठीक आहे, म्हणलं करा आपण अभ्यास. तर पुढे काय ती बाई म्हणली, पण म्हणले मला एक संशय आहे की खरी गीता जरूर म्हणजे कर्णाला होती, अर्जुनाला नव्हती. ती अर्जुनाला का सांगितली नाही. त्याचं उत्तर मला सुचलं नाही. हो मी असं अज्ञान आहे, पण आमच्या एका मित्राने मला सांगितलं नाही बाईला असं सांगायचं म्हणाले. त्यावेळेला कृष्णाने इकडे इकडे पाहिलं गीता सांगायच्या वेळेला, तर म्हणजे तुम्ही काही दिसला नाही, त्यामुळे म्हणाले त्यांनी अर्जुनाला सांगितलं झालं. उत्तर किती छान आहे. धर्म अर्जुनाला नाही रे का गीता आता तू बरं का. तर गीतेमध्ये हे फार आहे बघा. अर्जुनाला ते विश्वरूप दाखवलं ना, ही नियती. म्हणून तो ऑटो सांगितलं तुम्हाला, रुडॉल्फ ऑटो म्हणून संस्कृत पंडित बरं का, जर्मन पादरी होता. तो काय म्हणाला, ज्याला गीतेतला 11वा अध्याय कळला त्याला गीता कळली. आणि महात्मा गांधी फार पाहायचे. ते म्हणायचे याच्यात काव्य सौंदर्य आहे, अद्भुत रस आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातच अशी केली आहे बरं का. की म्हणाले एका माणसाचं लग्न होतं, त्या लग्नाबरोबर लग्न मुख्य, पण बाकीचे वयाने लोक होते.
तर त्याला जे काय दागिने फिगिने दिले त्याबरोबर वराडियाही लुगडी लेणी त्यांनाही दिले. तसं म्हणले 11 याच्यात खरा अद्भुत रस आहे, पण त्यात बाकीचे रसही आहेत, वराडी आहेत म्हणाले. त्या ज्ञानेश्वर सुरुवातीला तशी कमाल केली. काय दाखवलंय? विश्वरूप दाखवलं, त्याला दिसलं नाही, तू नुसतं पाहत राहिला आपला. मग दिव्यं ददामि ते चक्षुः, हा तुला मी दिव्य दृष्टी देतो. आणि मग पाहिल्यावर तेही सहन होईना त्याला. काय दाखवलं त्यामध्ये? अरे तुला मी का सांगतोय मारायला? कारण तुझ्या हातनं यांचं मरण आहे. का? द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच, अरे हे कर्णं तथान्यानपि योधवीरान, मी 4-5 नावं घेतली. मयैवैते निहताः पूर्वमेव, अरे आधीच मी यांना मारलेले आहेत. निमित्त मात्रं भवसव्यसाच, नुसता उभा राहा पुढे. महाराजांचं फार अप्रतिम दृष्टांत आहे. भगवंताला असं सांगायचं आहे, म्हणाले की रथामध्ये अर्जुनाच्या ऐवजी एक यंत्र केलं. त्याने बाण सोडायचे नुसते जिकडे हा लागेल तिकडे. तर अर्जुनामध्ये आणि त्या यंत्रामध्ये काही फरक नाही, अशी माणसाची स्थिती आहे. आणि तुम्ही असं पाहता की एखाद्या मुलीचं लग्न जर आईबापांच्या हातून होणार नसलं तर ते गेल्यानंतर लगेच लग्न जमतं. का असं होतं? त्यांनी डोकं फोडून प्रयत्न केला, नाही होत, नाही का? बरं, व्हायचं म्हटलं म्हणजे कुठे जावं लागत नाही, यावं लागत नाही. अहो तुमची मुलगी आम्ही करतो, करून देत. अजून असं होतं बरं का? मग तुम्ही असं समजून पुराण्या गोष्टी आहेत, आपण तसं पाहत नाही. का असं होतं? नियती आहे. अरे या रावणाला मारायला तुम्हाला माहिती आहे ना, कथा आहे, इंद्रजिताला मारायला ज्याने 14 वर्ष ब्रह्मचर्य ठेवले त्यांनीच मारत, म्हणून लक्ष्मणांनी त्याला मारला. ती नियतीच पूर्वजन्मीची ती अशी आलेली की याच्या हातनच ते कार्य व्हायचं. एखाद्याला तुम्ही नोकरी करता गेला, तो नोकरी देत नाही तुम्हाला, पण त्याच्या पुढे तुम्हाला तोच नोकरी देतो, घे म्हणून. अरे का? नियती आहे ना. हे सगळं सांगताना कर्मशून्य व्हा असं मी म्हणत नाही, पण कर्म ओळखून करा, म्हणजे खरी गीता कळेल. याच्यामध्ये माझ्या वाट्याला जे आलेलं आहे, मी मागितलं नाही, आलेलं आहे, मग त्याप्रमाणे कर्म घडायचं, नाही का? ते कर्म घडत असताना अमुकच व्हावं तमुकच व्हावं हा आग्रह नसावा, म्हणजे फळाचा आग्रह. म्हणून गीता सुरुवातीपासून सांगते, अरे बाबा कर्म करून तुझा फळाचा अधिकार नाही, करणं तेवढं तुझं काम आहे कर. आपल्याला रोग होतो, अरे 10 डॉक्टरकडे जा, काय होत नाही, आणि जडीबुटीवाला काहीतरी औषधातून बरं होतं. असं होतं की नाही माणसाला? म्हणजे हेतू काय सांगण्याचा आपल्याला? ही कर्माचं लफडं आहे संबंध. आता कोणता लक्षात आली ना? आता पुढे चला आपण, बरं का? आता अधिभूतचे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. पुढची ओवी वाचलो, तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच, जयाचे रूप आणि ती 5 मिळवून या. अधिभूत म्हणजे काय? अधिभूत म्हणजे या पंचमाभूतापासून झालेले जे दृश्य विश्व आहे ते अधिभूत, द व्हिजिबल युनिव्हर्स. बरं, हे आहे सायन्स आहे, पण तत्वज्ञानामध्ये दी कॉन्क्रीट एक्झिस्टन्स, ऍब्स्ट्रॅक्ट नव्हे, दृश्य म्हणून जे सगळं पसरलेलं आहे हे पंचमाभूतांचं आहे, हे त्यांचं फिजिक्स. बरं का? भारतीयांचं त्या काळचं फिजिक्स म्हणजे हे बघ, पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी 5 भूतं आहेत यांच्यापासून हे सगळं बनलेलं आहे. बरं का? मग म्हणाले हे कसं आहे? आभ्र येतं आणि नाहीसं होतं, आकाशामध्ये येतं. तसं ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्माने अध्यात्म कर्म 3 सांगितले, त्याच्यामध्ये दृश्य येतं आणि नाहीसं होतं. हे अशाश्वत आहे. मग भूताते अधिकरूनी असे आणि भूतसंयोगे तरी दिसे, ते जे वियोग वेगळे भ्रंशे नामरूपाधिक. त्याचं मुद्दाम सांगतायत परमात्मा कसं आहे त्याच्यातूनच हे आलेलं आहे. एक आपण ध्यानात ठेवा, जे गुप्त आहे सुप्त आहे ते प्रगट होतं. म्हणजे भगवंताचं जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य दृश्यामध्ये येतं. याला गीतेमध्ये विभूती असं म्हटलेलं आहे. विभूती म्हणजे विशेष रूपानं झालेलं. एक उदाहरण घ्या, एखादा की नाही गवई असतो, लहानपणापासून काय जाण असते त्याला, ही विभूती. म्हणजे माणूस खरा पण त्याच्या ठिकाणी ही विलक्षण शक्ती असं दिसतं.
काही एक मी उदाहरण घेतोय, कलेमध्ये असेल, विद्येमध्ये असेल, काय सांगता येईल मला सांगा? कोणत्याही क्षेत्रामध्ये असं जे काही विलक्षण आपल्याला दृष्टीस पडतं त्याला विभूती असं म्हणतात. हे का दिसतं? तर परमात्मा स्वरूप तिथे अधिक प्रगट होतो म्हणून. बरं, एक तुम्हाला उदाहरण सांगतो. ही जागा आहे ना आपली, ही सगळी वाडी आहे ना, याचा जो मालक होता त्याचा सासरा. तुम्ही म्हणाल तुमचं जो काय काय भरलेलं लफडे काय करू, तुम्हाला सांगायचं नाही तर झोपा येईल तिथे. वेदांत सांगताना त्याने सांगितलेली गोष्ट आहे. त्याचा सासरा, त्याची स्थिती अशी की तो गिरगावमध्ये राहायचा, माधव बागेच्याच बाजूला. तर खांद्यावरती कापड घेऊन तो विकायचा. आणि ऐकण्यासारखं नियती म्हणजे काय असतं आणि कसं घडतं